राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी रेषा शिक्षण संस्था संचलित रेषा गुरुकुल आयोजित महानगर स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले गेले। श्री श्रीकांतजी कोरडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। माहिती तंत्रज्ञान विभागात गेली 45 वर्षे कार्यरत असलेले तसंच भारतीय संगणक संस्थेचे सहकारी असलेले श्री श्रीकांतजी कोरडे आणि रेषा शिक्षण संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शक सुरेखाताई बोंडे हे या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून लाभले। रेषा गुरुकुलच्या मुख्याध्यापिका साळुंकेताई यांनी परीक्षकांची ओळख करून दिली। सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचा सत्कार केला। वास्तुकला तज्ज्ञ असलेले श्री बुचडे हेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। रचना विद्यालय नाशिक, नवरचना प्राथमिक विद्यालय नाशिक, प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन शाळा, आदर्श माध्यमिक विद्यालय, शिशुविहार बालक मंदिर, सरस्वती विद्या मंदिर, किलबिल हायस्कूल इत्यादी शाळांच्या वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांना सहज सोप्या प्रयोगातून विज्ञान समजावे यासाठी एकूण 4 गटांमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले। इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन हा विषय देण्यात आला। यात 2री ते 3रीच्या विद्यार्थ्यांनी कात्रणे, चित्र, तक्ता या आधारे प्रकल्प समजावून सांगावा अशी अपेक्षा होती, तर 4थी ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाची प्रतिकृती तयार करणे अपेक्षित होते। इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांना शाश्वत विकास हा विषय देण्यात आला होता। यात 6वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प यापैकी कोणताही एक प्रकल्प बनवून समजावून सांगणे अपेक्षित होते, तर 8वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी यापैकी कोणत्याही प्रकल्पाची कार्यरत प्रतिकृती तयार करणे अपेक्षित होते। इस दृष्टि से देखोगे तो लगे अलग संसार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। रेषा शिक्षण संस्था संचलित रेषा गुरुकुल आयोजित या विज्ञान प्रदर्शनाचा हेतू विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावणे, स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे, तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे, आत्मविश्वास प्राप्त करणे हे होते। सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या प्रकल्पाचे उत्तम सादरीकरण केले। आसपास की दुनिया किन नियमों पर चलती है, किसके कहने पर ये पृथ्वी घूमती रहती है, रहस्यमय अद्भुत भयकारी जो है लगता आज, हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज, सोच बूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। बहता पानी कैसे उड़कर बादल बन जाए, छोटे बीजों में से कैसे फसलें लहलहाएं, चारा खाकर गोबर बनता गोबर का फिर खाद, जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वाद, ऐसे ही जीवन का पहिया घूमे चक्राकार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है
सूक्ष्म जीव हो या सागर की महाकाय सी भेल, परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल, जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े, प्रज्ञा के ये पंख खोल कर सच की ओर दुसरी ते तिसरी गटात द्वितीय पारितोषिक प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन शाळेचा विद्यार्थी श्रीरंग बागुल याला मिळाले. जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार. तर प्रथम पारितोषिक तनिष्का खैरनार व शिवन्या शेलार या नवरचना प्राथमिकच्या विद्यार्थिनींना मिळाले. खुली नजर से इयत्ता चौथी ते पाचवी गटातील पारितोषिक नवरचना प्राथमिकच्या विद्यार्थिनी योगिता सैंदाणे, साक्षी झिरवाळ, विपश्यना गांगुर्डे यांना मिळाले. जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो. सहावी ते सातवी या गटातून तृतीय पारितोषिक आदर्श माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी साई दिवाण व आविष्कार जाधव यांना मिळाले. द्वितीय पारितोषिक प्रभाकर पुरुषोत्तम शाळेच्या विद्यार्थिनी तनुजा इंगळे व ईश्वरी पंडित यांना मिळाले. आसपास की दुनिया किन नियमों पर चलती है, तर प्रथम पारितोषिक नवरचना प्राथमिकचे विद्यार्थी आराध्या ठाकरे आणि कार्तिक पाटील यांना मिळाले. बेकारी जो है लगता आज, हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज, सोच बूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना रेषा शिक्षण संस्थेकडून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी दरवर्षी असेच विज्ञान प्रदर्शन भरविण्याचा मानस व्यक्त केला आणि सर्वांच्या सहभागाने या विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली.